सध्या जे उभाटा शिवसेनेच्या कार्यालयासमोर आपण फटाक्यांची आतिषबाजी पाहत आहात, ही आहे नवनियुक्त संघटनेत जे जबाबदारी मिळेल ते महेंद्रभाऊ दिपटे यांना उपजिल्हा प्रमुख म्हणून यांची नियुक्ती झाली। यांचा सत्कार करत आहेत माननीय आमदार गजानन बुलवटे। त्यानंतर दर्यापूर तालुका प्रमुखपदी प्रमोद धनोकर यांची निवड झाली। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। त्यानंतर आपल्याच दर्यापूर तालुक्याचे छत्रपती शिवाजी महाराज की जय। शहर प्रमुख उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपले ज्येष्ठ शिवसैनिक आणि सध्याच पदक्रांत झालेले बबनरावजी विल्हेकर यांचा सुद्धा सत्कार गजानन भाऊ लवटे आमदार करतील विनंती। दर्यापूर शहरातील शिवसैनिकांचं दुर्भाग्य आहे की त्यांना शहर प्रमुख हे मिळत नाही आहे। निष्ठावानाला तोच कित्ता इथं सुद्धा गिरवला गेला। इथे सुद्धा शिवसैनिकाला न्याय मिळाला नाही असं तरी वाटते। इथे गोपाल अग्रवाल यांना शहर प्रमुखपदी बसवण्यात आलं, हे थोडं मनाला बसल्यासारखं मला तरी वाटतंय। या छोटेखानी समारंभात उपस्थित असलेले टाकडीचे सरपंच माननीय किशोरभाऊ टाले, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख कावटकर, शरद आठवले, बोरकर, विजयराव असे असंख्य सैनिक तिथे हजर होते। आमदार साहेबांनी जे नवनियुक्त पदाधिकारी आणि तिथे शिवसैनिक होते, सर्वसामान्य माणूस जर आमदार झाला तर तो सर्वसामान्य माणसासारखाच वागतो, याचा प्रत्यय आमदार महोदयांनी इथे दिलेला आहे। हे आपण समोर स्क्रीनवर पाहता। नाही तर VIP कल्चरमध्ये आमदार वागतात, पण सर्वसामान्य माणूस आमदार झाला तर तो सर्वसामान्य माणसाला घेऊन चालतो, याचा प्रत्यय आपण इथं पाहता। सैनिकाचं कर्तव्य आहे, प्रत्येक पदाधिकाऱ्याचं कर्तव्य आहे। जो पक्षानं जो आपल्याला तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख जे आपल्याला जे पदाधिकारी दिलेले आहे त्यांचा मान सन्मान करणं हे सर्व शिवसैनिकांचं काम आहे। एक आमदार म्हणून माझंही काम आहे, माझंही कर्तव्य आहे। त्यामुळे इथं आमच्या कार्यालयावर आमचे जे शिवसैनिक आहेत त्यांचा ते आदर सत्कार करत आहे। नाही कसं तुम्ही आमदार असल्यामुळे आज शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य आहे, नंतर काय आमदार नसला काही मरगळ येते। आणि तुम्ही जरा मागच्या निवडून आले तेव्हापासून पाहिलं की दर्यापूर तालुक्यातली शिवसैनिकाला तुम्ही आजपर्यंत सोबत वागवलंच नाही। काय कारण असेल तो भाग वेगळा, पण ते तुमची एक प्रतिमा अशी झाली होती की बा काँग्रेस सोबतच राहता। मी याच्यावर एक बोलू इच्छितो, मी महाविकास आघाडीचा उमेदवार होतो। उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तो माझ्यावर विश्वास ठेवला, विश्वास दाखवला, त्यानुसार मला तिकीट दिली। त्या तिकीटच्या अनुषंगानं मला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बाकी इतर पक्ष यांना विश्वासात घेऊन यांच्यासोबतच घेऊन मला लढाई लढणं होतं। म्हणजे बाकीचे सारखं तुम्ही त्यांना विसरले नाही? विसरायचा विषयच नाही। पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला आहे की आपल्याला महाविकास आघाडीसोबत राहायचं आहे, पक्षप्रमुख म्हणतील महाविकास आघाडीसोबत राहायचं नाही आहे, तर तो निर्णय पक्षप्रमुखांचा आहे, तो आम्हाला मान्य करावाच लागेल। हे होते दर्यापूर विधानसभेचे आमदार माननीय लवटे साहेब। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक म्हणून उत्साही इथे राजू पाटील कराडे, त्यानंतर तराड साहेब, राजू भाऊ खरेदीदार आहेत तिथे आणि संचालक आहेत। त्यांनी जे नवनियुक्त शिवसेनेचे पदाधिकारी झाले त्यांचं स्वागत केलं। त्यावेळेस सर्व शिवसैनिक तसेच FMCचे काही डायरेक्टर हे सुद्धा हजर होते। सोबत असलेल्यांचा सुद्धा सत्कार व्हावा महाविकास आघाडीमधून, त्यांची प्रामाणिक भावना इथे दिसली। कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरमध्येही नवनियुक्तांचा सत्कार केला। कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेनेचे वगैरे बंद करून झाडाची व्यवस्था करत आहेत। आपल्याला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब शेअर करा। पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं। धन्यवाद।